तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पीक पेरणी केल्यानंतर लगेचच 48 तासाच्या आत किंवा 72 तासाच्या आत कोणकोणत्या तणनाशकाचा आपण वापर करू शकतो, त्याचबरोबर प्रति एकरासाठी तणनाशकाचे त्याचबरोबर पाण्याचे प्रमाण प्रति एकरासाठी काय असावे, शिवाय मित्रांनो त्या तणनाशकाची वापर करण्याची योग्य पद्धत काय असावी याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये पेरणी झाल्यानंतर लगेचच 48 किंवा 72 तासाच्या आत वापरल्या जाणाऱ्या तणनाशकाचा वापर जर आपण आपल्या पिकामध्ये जर केला तर सुरुवातीच्या काळामध्ये पिकामध्ये त्रास देणारे जे तण आहे, त्याच्यामध्ये गाजर गवत असेल किंवा इतर काही गवत असतील, त्यांचा उगवण्यापूर्वीच नायनाट हा होत असतो। परिणामी मित्रांनो, यामुळे पिकाची योग्य वाढ होते, त्याचबरोबर पिकाची योग्य फुटवा देखील होत असतो, त्याचबरोबर पिकासाठी चांगल्या प्रकारचे बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळत असतात। तर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत किंवा 72 तासाच्या आत वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांमध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर 1चं जे तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो सुमिटोमो कंपनीचं सुमिमॅक्स। मित्रांनो, सुमिमॅक्स या तणनाशकाचा जर विचार केला तर याचा वापर करत असताना पेरणीनंतर 72 तासाच्या आत म्हणजे पेरणी झाल्यानंतर सोयाबीन उगण्यापूर्वी 72 तासाच्या आत सुमिमॅक्स या तणनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे। मित्रांनो, याचा वापर केल्यामुळे जी सुरुवातीच्या काळामध्ये जी तण आपल्याला सोयाबीन पिकामध्ये दिसतात त्यांचा चांगल्या प्रकारे नायनाट करण्याचं काम सुमिमॅक्स हे करत असतं। मित्रांनो, सुमिमॅक्स या तणनाशकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये फ्ल्युमीऑक्झिन 50% SC फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित तणनाशक आहे। मित्रांनो, हे तणनाशक स्पेशल सोयाबीनसाठी आहे। सोयाबीनमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट याचे आपल्याला बघायला मिळत असतात। तर मित्रांनो, सुमिमॅक्स या तणनाशकाचा वापर कोणत्या जमिनीत करू नये तर त्यामध्ये मित्रांनो तुमची जमीन जर खडकाळ जमीन असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त असलेली जी जमीन असेल, त्याच्यामध्ये वाळू मिश्रित जी जमीन असेल त्या जमिनीवर तुम्ही सुमिमॅक्स या तणनाशकाचा वापर करू नये। त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 72 तासाच्या आत म्हणजे पेरणीनंतर 72 तासाच्या आतच तुम्हाला याचा वापर करायचा आहे। तिसरा दिवस उलटल्यानंतर किंवा 72 तास उलटल्यानंतर सुमिमॅक्स या तणनाशकाचा वापर करू नये, नाहीतर याच्या दुष्परिणाम तुम्हाला पिकावर बघायला मिळतील। तर मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकामध्ये पेरणी झाल्यानंतर लगेचच 72 तासाच्या आत सुमिमॅक्सचा वापर करत असताना प्रति 150 लिटर पाण्यातून 80 ते 100 ml पर्यंत सुमिमॅक्स या तणनाशकाचा वापर तुम्हाला प्रति एकरासाठी करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सोयाबीन पीक पेरणी झाल्यानंतर लगेचच वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांमध्ये त्यामध्ये मित्रांनो तुम्ही UPL कंपनीचं ॲमिकस नावाचं जे तणनाशक आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात। मित्रांनो, UPL कंपनीचं ॲमिकस याचा देखील वापर करत असताना तुम्हाला पेरणीनंतर 72 तासाच्या आतच तुम्हाला याचा वापर करायचा आहे। मित्रांनो, ॲमिकसचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मेटालॉक्लोर 50% EC फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणारा कंटेन आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो, UPL ॲमिकसचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 800 ml तुम्ही याचा प्रति 150 लिटर पाण्यातून स्प्रेसाठी वापर करू शकतात। याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आपल्याला सोयाबीन पिकामध्ये बघायला मिळणार आहे। त्यामध्ये मित्रांनो नंबर 3चं जे तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो FMC कंपनीचं अथॉरिटी। मित्रांनो, अथॉरिटी हे देखील चांगल्या प्रकारे सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त तणनाशक आहे। चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये अथॉरिटीचे बघायला मिळत असतात। मित्रांनो, FMC कंपनीचं अथॉरिटी या तणनाशकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सल्फेंट्राझोन 28%, त्याचबरोबर क्लोमाझोन 30%, WP म्हणजेच पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असणारं हे एक तणनाशक आहे। मित्रांनो, याचा अथॉरिटीचा वापर करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सोयाबीन पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आतच तुम्हाला या अथॉरिटी या तणनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे। मित्रांनो, याचा वापर करत असताना 1 किलोग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यातून तुम्हाला प्रति एकरासाठी फवारणी करायची आहे।
त्याचबरोबर मित्रांनो नंबर 4चं जे सोयाबीन पिकासाठी अतिउत्तम असलेलं जे तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो दाऊ कंपनीचं स्ट्रॉंग आर्म. मित्रांनो स्ट्रॉंग आर्म हे देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला तणामध्ये सोयाबीन पिकामध्ये देत असतं. त्यामुळे मित्रांनो स्ट्रॉंग आर्मचा देखील तुम्ही वापर करू शकतात. मित्रांनो स्ट्रॉंग आर्मचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये डायकोसुलम 48% WG फॉर्ममध्ये उपलब्ध असणारा कंटेन आपल्याला बघायला मिळत असतो. तर मित्रांनो याचा वापर सोयाबीन पिकामध्ये करत असताना सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर लगेचच 3 दिवसाच्या आतच तुम्हाला या तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो याचा वापर करत असताना प्रति 150 ते 200 लिटर पाण्यातून तुम्ही 12.4 ग्रॅम प्रति एकरासाठी तुम्ही स्ट्रॉंग आर्म या तणनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे 4 तणनाशकं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली तर या 4ही तणनाशकांपैकी कुठल्याही एकाच तणनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.